आणि आता थेट जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर। आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोनम वांगचुक यांच्या समर्थनात ठाकरे गटाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला। मला एक समजायचं, धर्मेंद्र प्रधानांना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत। आज देशाचा युवा विचारतोय, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे। युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत। इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत, अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत। गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल। कदाचित आपलं एक मत अनेक विषयावर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल। देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत। देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं। अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे। लीकच्या मागे लीक, नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीचा पेपर, प्रत्येक वर्षी आंदोलन करायला लागतात। आज अनेक शाळांमध्ये बाथरूम नीट नाहीयेत, आज अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाहीयेत, आज अनेक शाळांमध्ये वीज नाही, इलेक्ट्रिसिटी नाहीये। सरकारी शाळा काय, सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही। एक एक मुख्यमंत्री बघा, त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक एक किती कोणी पास केले हे बघा। पण भाजपचा हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा। आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, ज्यांनी संविधान दिलं। पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही। कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही। दोन हजार चौदा पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो। एका वेळी एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही। पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं, देश बदलायला। देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा। काय विषय चालले देशामध्ये। किती लोकांनी तुम्ही वाचलं असेल, कालच पेपरमध्ये आलेला आहे, इस्रोचे सायंटिस्ट किती लोकांनी राजीनामा दिलाय? 100। म्हणजे एका बाजूला जग कुठे चाललंय तर स्पेसएक्स पाहतंय, ESA पाहतंय, सगळे लोक हे जगात पाहतोय आपण। सायंटिस्ट त्या देशांमध्ये चाललेले आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये चालले आहेत, पण आपल्याकडे इस्रोचे सायंटिस्ट राजीनामा देत आहेत। इस्रो आहे ना सांभाळता येत नाही, आणि इस्रो आहे ना सांभाळता येत नसताना दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडायला लागलेत। हे देशाचं सरकार आहे, हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे राजकारण कुठे चाललंय? एका बाजूला आपण पाहतोय सरकार आहे, मजबूत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राज्य करू शकता, देश बदलू शकता, पण तुम्ही संविधान बदलताय। आज देशातली परिस्थिती बदलणार होती 2022 पर्यंत। काय होतं ते 2022 तक हर घर नल जल क्या क्या था, गेलं कुठे?
फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं. मिळाले कोणाला? अभिजीत तिपके आगे बढ़ो. ही थेट दृश्य आता आपण पाहतोय शिवाजी पार्क वरची. या ठिकाणी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दाखल झालेले आहेत आंदोलनस्थळी. सोनम वांगचुक आणि दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जात आहे. शिवाजी पार्क वरती मोठ्या संख्येनं या ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक उपस्थित आहेत. आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं आणि आता आदित्य ठाकरे या आंदोलनास्थळी आहेत तर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत. जे आज शिक्षणाबद्दल उपोषणाला बसलेले आहेत, अभिजित दिपके असेल, सोनम वांगचुक असेल, एकच गोष्ट मागत आहे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्री हा चांगला यावा आणि शिक्षण पद्धती ही उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो. भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी गोष्टींमध्ये अडकवत आहे. धर्मामध्ये अडकवते, जातीमध्ये अडकवते, प्रांतामध्ये अडकवते, भांडणामध्ये अडकवते. एका बाजूला जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे सायन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे नॉलेज बेस्ड इकॉनॉमी बद्दल बोलत आहे आणि आपण अजून अडकलेलो आहोत. ते आपण डिबेट करत आहोत 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कोण महान होतं. भाजपकडून चर्चा काय होते? भाजपचं मुख्य आंदोलन काय असतं की पहिले पंतप्रधान हे नेहरू झाले पाहिजे होते, सरदार पटेल झाले पाहिजे होते, मग गांधी बरे होते की सावरकर बरे होते की नेहरू बरे होते. ह्या सगळ्याच डिबेटमध्ये भाजपने आपल्याला अडकवलेलं आहे. भविष्यासाठी आपण भांडत आहोत, भाजप आपल्याला भूतकाळावरनं भांडत ठेवत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणासाठी भांडणार आहात. The BJP is keeping us busy over the past. We want to fight over the future. We want to fight for our future. एक महत्त्वाचं भाजपने आपल्याला अडकवलेलं आहे. भविष्यासाठी आपण भांडत आहोत, भाजप आपल्याला भूतकाळावरनं भांडत ठेवत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणासाठी भांडणार आहात. The BJP is keeping us busy over the past. We want to fight over the future. We want to fight for our future. एक महत्त्वाचं स्टॅटिस्टिक तुम्हाला देतो, जास्ती मी वेळ घेणार नाही. तुम्ही न्यूजपेपर्स उघडले, वृत्तपत्र उघडली तर प्रत्येक दिवशी बातमी असते की किती लोकांना रिट्रेंचमेंट होते, किती लोकांना जॉब्सवरनं काढलं जात आहे. कधी ओरेकल मधून, कधी दुसऱ्या कुठच्या कंपनीमधून, कधी कॉल सेंटर मधून, कधी कुठच्याही कंपनीमधून 20,000 लोक काढले गेले, 30,000 लोक, कधी 16,000 लोक, कधी 10 लोक हे काढले जाण्याची बातमी येत आहे. पण अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये जॉब मार्केटमध्ये आपले जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, आपण समजू आपल्याला इमर्जिंग इकॉनॉमी आहे. निर्मला सीतारामन जरी आपल्या फायनान्स मिनिस्टर असल्या तरी आपली एक इमर्जिंग इकॉनॉमी समजू. फेल्ड गव्हर्नमेंट, फेल्ड मिनिस्टर तर ओनली वन थिंग आहे. पण एक तुम्हाला सांगतो, पुढच्या 10 वर्षामध्ये 120 कोटी लोक, आपण सगळे तरुण वर्ग हे वर्किंग एज मध्ये येणार आहोत. 120 कोटी, 120 करोड. आणि मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, नुसतं भारतामध्ये नाही, सांगतात की फक्त 40 कोटी निर्माण होणार आहेत. 80 कोटी लोक जाणार कुठे? फ्री राशन खाणार किती दिवस? लाडकी बहीण 95 लाख महिलांना बाहेर काढलं ना, साडीची स्कीम बंद केली ना, सगळं काही त्यांच्या मुलांसाठी चाललंय जे बाहेर शिकतायत किंवा इथेनॉल विकतायत. आपल्या तरुणींनी काय करायचं? आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगत आहे की आज जी चीड व्यक्त झालेली आहे, आज जे आपण जागृत झालेलो आहोत, आता शांत बसायचं नाही. आपण कुठच्याही भाषा बोलत असू, आपण कुठेही राहत असू, आपण कुठेही शिकत असू, कदाचित तुम्ही आणि मी कधी एकमत होईल, कधी एकमत होणार नाही, आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे असू शकू, पण आपण सगळे या देशासाठी एकत्र आलोच पाहिजे आणि हाच विचार केला पाहिजे की जी देशद्रोही पक्ष आहेत, भाजपसारखे या देशाला संपवणारे पक्ष आहेत, त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. एका बाजूला गरिबाला लुटतायत, एका बाजूला जीएसटी लादतायत, राम मंदिर लुटतायत, उज्जैन लुटतायत, पंढरपूर लुटायला निघालेले आहेत, विद्यार्थ्यांना लुटत आहेत, इथेनॉलच्या माध्यमातून लुटत आहेत. सगळं काही लूट चालू आहे. तुम्ही ही लूट थांबवणार की नाही, आज मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे.
कदाचित भाजपला वाटतं अजून इलेक्शन 3 वर्षावर आहेत. वोट चोर, आम्ही अनेक गोष्टी बोलतोय, वोट चोर, गद्दी चोर, चंदा चोर, गद्दी चोर. पण आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो, या देशात एकच नारा लागला पाहिजे की मंत्री प्रधान, अब आपका इस्तीफा, अगला कौन, उल्टा करो, प्रधानमंत्री. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय संविधान. भारत माता की